मित्र, काही जणांसोबत तुमची मैत्री होते, काही जणांसोबत सोबत असूनही मैत्री होत नाही. एक जण म्हणाला की आम्ही अनेक वर्षे सहकारी होतो, परंतु मैत्री होऊ शकली नाही. पण भांडणही कधी झालं नाही. काय कारण असावं? तर आमची चर्चा चालत असताना मी सहजच विचारलं, तुम्ही सहकारी होतात असं म्हणालात. सहकारी होतात की स्पर्धक होतात? तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, हो, या बोलण्यामध्ये दम आहे म्हणला. म्हणत होतो सहकारी, पण आतून एकमेकाला आम्ही स्पर्धक समजत होतो. तुम्ही जर एकमेकाला स्पर्धक समजत असाल तर एकमेकाला मागं ठेवण्याची स्पर्धा असते. कसं मागं ठेवता येईल, कसं बदनामी करता येईल, कशी प्रतिमा मलिन करता येईल आणि त्याला मागं टाकून आपल्याला कसं पुढे जाता येईल, हा जर दुष्ट डाव रोजच खेळला जात असेल तर कशी मैत्री होणार आहे? मैत्री होण्यासाठी दृष्टिकोन सकारात्मक असावा लागतो, एकमेकाकडे पाहण्याचा. एकमेकाबद्दलचे विचार सकारात्मक असावे लागतात. एकमेकाबद्दलचं बोलणं सकारात्मक असावं लागतं आणि कृती देखील सकारात्मक असावी लागते. बऱ्याचदा काय होतं, मनामध्ये त्या व्यक्तीबद्दलचा दृष्टिकोन नकारात्मक असतो. मग नकारात्मक दृष्टिकोन असतो म्हणजे काय असतो? त्याचे फक्त दोष दिसतात. त्याच्या कृती आणि उक्ती मागचा हेतू शुद्ध दिसत नाही. त्यामागे काहीतरी कटकार असतानाच आहे असं वाटत राहतं. अशी भावना, असे विचार जर असतील तर दृष्टिकोन नकारात्मक होत राहतो. मग हे एकमेकाबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन असेल तर मैत्री किती वर्ष सोबत राहून मैत्री होत नाही. दुसरा महत्वाचा पैलू आहे विचार. बघा, मनातून त्या व्यक्तीला काही द्यायचं नाही, त्या व्यक्तीला सहकार्य करायचं नाही, असा जर तुमच्या मनात विचार असेल, पण नाईलाज म्हणून त्याला काही देत असाल तर तुमच्या चेहऱ्यावर तसे भाव दिसतात त्या व्यक्तीला. आणि भावनिक अटॅचमेंट हे मैत्रीचा गाभा आहे. भावनिक एकरूपता हा मैत्रीचा गाभा आहे. ते दिसते. मनात नव्हतं माय दिलं म्हणते ना, मनात नव्हतं पण देऊन टाकले. तोंडावर 12 वाजलेले होते. हा जो भाव आहे तर माणसाला एकमेकाला एकत्र ठेवत नाही. दुसरी गोष्ट, तो व्यक्ती आपल्यापेक्षा त्याच्याबद्दलचे विचार, त्याला काय येते, त्याला काय जमते, ते असंच आहे, ते तसंच आहे, असं मनात विचार असेल तर त्या व्यक्तीबद्दलची जी काही भावनिक गाठ असते सकारात्मक स्वरूपाची, जो बंध असतो, भावनिक बंध, तो बंध निर्माण होत नाही. लक्षात आलं? त्याच्याबद्दलची जी भावना काय आहे तुमची, तर तो माझ्यापेक्षा कमी आहे, डिग्रीनं कमी आहे, कोणी जातीनं कमी समजतात, कोणी धर्मा त्याचा दुष्ट आहे, खराब आहे असं भावना समजतात. म्हणजे वेगवेगळ्या कारणाने तुम्हाला जर तो तुमच्यापेक्षा, तुम्ही जर त्याला तुच्छ समजत असाल, शूद्र लेखत असाल तर मैत्री होणार नाही. त्यांच्यापेक्षा आम्ही श्रेष्ठ आहोत आणि ते आमच्यापेक्षा कनिष्ठ आहेत,
हा भाव ज्या समूहाबद्दल तुमच्या मनात असेल त्या समूहासोबत गाढ मैत्री होऊ शकणार नाही, तसं व्यक्तीबद्दलही होऊ शकणार नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल तो मोठा आहे आणि मी छोटा आहे, आम्ही छोटे आहोत, न्यूनगंडाच्या भावनेनं पछाडलेले असाल तरी देखील त्या व्यक्तीसोबत तुम्ही मैत्री करू शकणार नाही. आम्ही दोघं सारखे आहोत ही जेव्हा भावना निर्माण होईल, आम्ही सारखे आहोत ही भावना जेव्हा एकमेकाबद्दलची असेल, एकमेकाबद्दल बंधुभाव असेल तरच मैत्री होत असते. लक्षात आलं? आपण सगळे सारखे आहोत असं फक्त बोलायचं, गर्व से कहो हम हिंदू है, फक्त भावना हिंदू आहोत, एक आहोत अशी भावना व्यक्त करायची. परंतु प्रत्यक्ष व्यवहार जर तसा नसेल, नाही आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत आणि एकमेकापेक्षा श्रेष्ठ कनिष्ठ आहोत, तुच्छ आहोत, ही भावना जर विकसित होत असेल एकमेका प्रत्यक्ष व्यवहार करताना, तर मैत्री होणार नाही, एक संघ होणार नाही माणूस. आपले जे बोलणं आहे, एखाद्या व्यक्तीला बरेच जण दिसलं की गोड गोड बोलतात, काय तुम्ही म्हणजे शान आहात आमचे, काय तुमची हुशार, तुम्ही हुशार आहात, तुम्ही असं आहात, तुम्ही तसं आहात, तोंडावर बोलत असताना गोड बोलायचं. आणि त्या व्यक्तीबद्दल ते बोलणं आहे ना, फक्त मनात नसताना फक्त बाबा हा माणूस त्रास देऊ नये, कधी काम पडलं तर काम करावं म्हणून आपण त्याविषयी व्यक्तीबद्दल जर बोलत असाल, आपण बोलत असू आणि माघाऱ्या मात्र त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये तुच्छता असेल, विनोद करणं वेगळं, विनोद करणं, मजाक करणं, हसणं, मनात भावना चांगली असून हे चालते. पण दुष्ट हेतूनं, असं तानानं, विकृतीनं, द्वेषबुद्धीनं असं काही होत असेल तर मैत्री होणार नाही आणि त्याचा त्रासही तुम्हाला होईल. तर हा माघाऱ्याने तोंडावर तरच मैत्री अशी घट्ट होत असते. तुम्ही तपासून पहा, तुम्ही ज्या व्यक्ती, किती अशा व्यक्ती आहेत, तुम्ही ते विनोद सोडा, विनोद तर कोणी कोणाबद्दल करते, पण ते विनोद करण्यामागे तुमची शुद्ध भावना आहे, एकमेकाबद्दल हसणं, मजाक करणं, याबद्दल नाही मी बोलत. तर अशा किती व्यक्ती आहेत की शुद्ध हेतूने, प्रामाणिक भावनेने, मनमोकळेपणाने, माघाऱ्या आणि तोंडावरही अतिशय एकनिष्ठतेने चांगलं बोलत आहात तुम्ही. असे जितके व्यक्ती ज्यांच्या जीवनात असतील तितके त्याची मैत्रीचं जाळं जास्त असेल आणि या मैत्री भावामुळे मानसिक समाधानाचा स्तर देखील, जो स्तर आहे मानसिक भावनेचा स्तर, तर तो देखील वाढलेला असेल, उंचावलेला असेल. परंतु असं आपल्यामध्ये फारसं असत नाही. त्यामुळे मैत्री उगाच सोबत आहेत म्हणजे ते मित्र आहेत हा आपला गैरसमज असतो. काहीतरी कामामुळे ते एकत्र राहावं लागते, त्याला पोट भरण्यासाठी दोघं एका ठिकाणी नोकरी करतात, पोट भरण्यासाठी दोघं येतात, मग ते दोघांना मिळून ते काम करावं लागते, मग ते दोघं सोबत राहावं लागते, इच्छा असो नसो. हे असे संबंध जास्त आहे. अरे ते दोघं एकत्र राहतात म्हणजे मनानं एकमेकाविषयी भावना चांगली आहे का त्यांची, एकमेकाचा हिताचा विचार ते दोघं करतात का, हाही भाग महत्वाचा आहे. मी बोलण्याबद्दल झालं. आता राहिली कृतीबद्दल. प्रत्यक्षात आता एखाद्याला तुम्हाला भावना, त्याला चांगलं जेवायला द्यायची नाही, जेवायलाच द्यायचं नाही अजून भावना आहे, परंतु नाईलाज म्हणून द्यावं लागत असेल तर कसं तरी घातलं मड्यावर याच्या माय खा, असं जर भावना असेल
तर मग कसंही करायचं. बघा बघा तुमच्या चांगल्या भावनेनं ज्या दिवशी तुम्ही प्रसाद, जे बघा देवाचा प्रसाद काही जण बनवतात, तेव्हा त्याच्यामध्ये जे जीव ओततात तोच आपल्या आपल्या घरातल्या सुद्धा माणसाबद्दल सांगतो. सगळ्याच घरातली सुद्धा एकमेकाची मैत्री असेल याची काही गॅरंटी नाही. ते एकत्र राहतात म्हणजे त्यांच्या मनामध्ये एकानं एक भावनेने एक जुळलेले आहेत, विचाराने एक जुळलेले आहेत असं काही नाही. ते फक्त एकत्र राहतात, नाईलाज म्हणूनही राहतात काही जण. तर मी सांगत होतो ते तुम्हाला जेवण द्यायचं नाही पण द्यावं लागत असेल नाईलाज म्हणून, तेव्हाचे जे भाव असतात त्या व्यक्तीला कळतात. मग त्या देण्यामध्ये, जेवण वाढण्यामध्ये असेल, जेवण त्याला करण्यामध्ये असेल, तुम्ही आनंद घेऊ शकत नाही. पूर्वी त्याचा पहिला फटका जो बसतो तो आपल्याला बसतो. तुम्ही त्या एखाद्या व्यक्तीची इच्छा नाही, त्याचा स्वयंपाक करताना, समजा एखादी महिला आहे, तिची सासूचं तिचं जुळतच नाही, तिच्या स्वयंपाक करताना तिची मनाची, तिचं व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही. जी सासू आहे तिचं जमत नाही, तिच्यासाठी स्वयंपाक करायला सांगितलेलं आहे, ती करत आहे, तेव्हाची शूटिंग करून घ्या. आणि एकदा तिच्या आईसाठी, तिच्या जिचं ज्या बहिणीवर प्रेम आहे मनापासून, त्या बहिणीसाठी ती स्वयंपाक करत आहे, तेव्हाचं शूटिंग करून घ्या. तेव्हाचं त्याचं स्वयंपाक वाढताना, सासूला स्वयंपाक वाढताना, बहिणीला किंवा आईला स्वयंपाक वाढताना, तेव्हाची शूटिंग करून ठेवा. तर विलक्षण फरक दिसून येतो. एकदा आनंद ती महिला घेते, एकदा ती वेदना सहन करते. आणि अशा मग जर तुमची भावना त्या कृतीमध्ये, एखाद्या बद्दल आपण जी कृती करत असतो त्याबद्दल मनापासून जर आनंद नसेल तर मित्र हो, मैत्री होणार नाही. म्हणून जी काही कृती करायची आहे ती छोटीच करा पण मनापासून करा. आता बघा, एखाद्याला तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे, एखाद्याला गिफ्ट द्यायचं आहे, अजिबात इच्छा नाही द्यायची तुमची, फक्त त्यानं दिला होता म्हणून तुम्ही देत असाल आणि तुमच्याकडे पैसेच नाही, कर्ज काढायला कोणाचं तरी, कोणाकडून तरी पैसे घ्यायला, तिथं पैसे देताना वाद झालाय, आता देणं गेलं तरी यानं बोंबाबोंब करते बाप्पा, म्हणून तुम्ही त्याला ती वस्तू घ्यायलात, भावना चांगली नाही, द्यायलात नेऊन तरी भावना चांगली नसते. मग अशा वेळी त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय भाव जातील? तुम्ही ज्या नकारात्मक भावनेने एखादी कृती आणि उक्ती करत असाल तेच भाव दुसऱ्या मनापर्यंत जात असतात, दुसऱ्या व्यक्तीच्या मनापर्यंत जात असतात. आणि जेव्हा भाव एकमेकाच्या बद्दलचे चांगले नसतात तेव्हा मैत्री होत नसते. आला होता मग किती लोक तुम्हाला एखाद्या तुमच्या कार्यक्रमाला आलेत, किती लोक मनापासून आलेत हे कळते, किती लोकांच्या मनात तुमच्याविषयी जिव्हाळा होता तुम्हाला कळते, बाकीचे फक्त सगळा पसारा असतो. लक्षात आलं? म्हणून मैत्री होण्यासाठी हे शुद्ध भाव महत्वाचे असतात. आणखीन काही महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कोणाची काही जणाच्या संदर्भामध्ये त्यांना मैत्रीचा बादशाह समजलं जातं. त्यांचं काय असतं माहिती आहे काय? पहिल्यांदा तुम्हाला जर जास्त माणसाशी मैत्री डेव्हलप करायची असेल तर यासाठी काही एक मुद्दे मी आता आपल्यासमोर ठेवणार आहे. जो माणूस स्वतःचीच मैत्री स्वतःसोबत असते, पहिल्यांदा स्वतःवर जो माणूस प्रेम करतो, स्वतःसोबत जो रममान होतो, स्वतःच्या कृती उक्तीवर ज्याचं प्रेम असते, स्वतःवर जो समाधानी आहे आणि स्वतः आनंदी आहे, जो मनानं व्यापक आहे, त्याच्या मनामध्ये स्वीकार भाव आहे, आपलेपणा आहे, स्नेह आहे, बंधुत्व आहे, क्षमाभाव आहे, हे जे सद्गुणी भाव आणि सकारात्मक विचार, सकारात्मक दृष्टिकोनानं जो व्यापलेला आहे आणि जो विधायक ध्येयानं जो काम करत असतो, विधायक ध्येय ठेवून जो काम करत असतो,
सगळ्यांबद्दल ममत्व भाव आहे, अशा व्यक्तीबद्दल असं म्हटलं जातं, तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, म्हणजे मैत्रीच्या भावनेने जिंकलं या अर्थानं. लक्षात आलं? तर हे भाव तुमच्यामध्ये आहेत का? मनाची व्यापकता आहे का? मनाची व्यापकता असेल तर सगळ्यांना माणूस सामावून घेऊ शकतो, म्हणजे त्याच्यामध्ये स्वीकार भाव जास्त असतो. मग तो प्राण्यासोबतही मैत्री करू शकतो. एकदा काय झालं, एका झोपडीमध्ये एक कुटुंब होतं. मग एका साधूने त्याला आसरा मागितला, मला पाऊस पडतो आहे, मला आत येऊ द्या. त्यांनी कसं तरी भाव नसताना देखील आत घेतलं. थोड्या वेळानंतर दोन बाजा होत्या, एका बाजूवर तो साधू बसला आणि बाकीचे एका बाजूवर बसले. थोड्याच वेळामध्ये अजून एक गाढव आलं त्या पाण्यामध्ये आणि तडफडायला लागतं. त्या साधूने सांगितलं, आपण दोन बाजूवर बसलेलो आहोत, आपण एका बाजूवर बसूया तोपर्यंत, पाऊस जाईपर्यंत, किंवा खाली बसूया वाटल्यास, परंतु या गाढवाला मध्ये घेऊया, कारण ते गाढव सुद्धा या सृष्टीचाच एक भाग आहे. ही निसर्गाची निर्मिती आहे, तीच परमेश्वराचीच निर्मिती आहे, असा भाव त्याचा, आपलेपणाचा भाव त्याच्याबद्दल आहे. त्यालाही सुद्धा आत घेण्याची भावना विकसित झालेली आहे. तर हे जे स्वीकार भाव आहे, सोबत घेण्याचा भाव आहे, सोबत घेण्याचा भाव ज्यांच्या सोबत असतो, ज्या माणसाच्या मनामध्ये, तो माणूस जास्त मैत्री करू शकतो. लक्षात आलं? याचा अर्थ तुम्ही विषारी आहे, पण त्याचं विषारी पण आपल्याला दूर करण्याचा प्रयत्न करावे लागेल, आणि मग त्याच्यासोबतही तुम्ही मैत्री करा. पण ते तुम्हाला करण्याची क्षमता आहे का, तुमच्याकडे कौशल्य आहे का, शांतपण आहे, हे बघा. तर मी दुसरा एक भाव सांगत होतो, तर पुढच्याला स्वीकारणं मनापासून खूप गरजेचं आहे. बघा, ज्यांनी जोपर्यंत तुम्ही एकमेकाला गुणदोषासह मनापासून स्वीकारत नाही, तोपर्यंत मैत्रीचं पर्व सुरू होत नाही. त्याचं हे आवडत नाही, त्याचं ते आवडत नाही, याबद्दल जर तक्रार असेल, तक्रारीने आणि कराराने मैत्री होत नाही. लक्षात ठेवा. आणि पुढच्या व्यक्ती माझा आहे, माझा कोणीतरी आहे, म्हणजे माझा आहे, तो आपला आहे, हा जो भाव माणसाच्या मनामध्ये विकसित झालेला असतो, मैत्री लवकर व्हायला मदत होते. तो आपला नाही, तो दुसरा आहे, हे दुसरेपणाची भावना माणसाला मैत्री होऊ देत नाही. माझे सर आहेत, माझा नातेवाईक आहे, माझ्या गावचा आहे, म्हणजे कुठल्या ना कुठल्या बिंदूवर तो माझा आहे, हा भाव जितका जितका विकसित होत जाईल, तिथं मैत्री व्हायला सुरुवात होईल. स्नेह, बंधुत्व. आणि काही कारण असेल, एखाद्या वेळेस चूक झालेली असेल, तर त्याला क्षमा करणं, त्याला माफ करणं, मन साफ करणं, आणि मग मैत्री होऊ शकते. मळलेल्या मनानं मैत्री नाही होत. लक्षात ठेवा. त्याच्याबद्दल जर तुमचं मन मळलेलं असेल, तर मैत्री नाही करू शकत तुम्ही. सोबत राहता येईल नाही इलाजानं. तर त्याला विसरून जाणं, सोडून देणं, क्षमा करणं, हे मैत्री होण्यासाठी आवश्यक आहे. तर एकदा तथागत गौतम बुद्धांच्या संदर्भाचा, ही मोठी जी माणसं होतात, ईश्वराशी जे कनेक्ट होतात, सगळ्यांना आपली वाटतात, त्यांचे हृदय जसं विशाल असते, भावना जशा व्यापक असतात, त्यांच्या सकारात्मक भावना, क्षमाशीलता ही सकारात्मक भावना आहे. क्षमाशील असणं, नको ते विसरून जाता येणं, ह्या सगळ्या बाबी माणसाला स्वतःला
मानसिकदृष्ट्या स्वस्थ ठेवू शकतात, मानसिकदृष्ट्या समाधानी ठेवू शकतात, मानसिकदृष्ट्या आनंदी ठेवू शकतात, मानसिकदृष्ट्या खुश ठेवू शकतात. आणि असेच माणसं मैत्री करू शकतात. जी माणसं तणावात आहेत, टेन्शनमध्ये आहेत, न्यूनगंडानं पछाडलेली आहेत, द्वेष मत्सर यांना विखुरलेली आहेत, विखुरलेली म्हणण्यापेक्षा पोखरलेली, ती माणसं मैत्री नाही करू शकत. त्याचं जे माणसं स्वतः अतिशय टेन्शनग्रस्त असतात ती माणसं इतरांसोबत मैत्री करू शकत नाहीत. तर मी सांगत होतो की तथागतांच्या संदर्भाचा एक मुद्दा किस्सा आहे की आनंद आणि तथागत भिक्षेसाठी गेलेले असताना एका महिलेने शिव्या घातल्या, असा तो भाग. तेव्हा मग ते काही भिक्षा घेतली नाही, तिथून ते गेले आणि रात्री झोपलेले असताना तथागत शांत झोपलेले होते, पण आनंद मात्र अस्वस्थ होता. मुझे नींद ना आये, मुझे चैन ना आये, अशी भावना होती. मग जेव्हा तथागतांना ही गोष्ट लक्षात आली जाग आल्यावर, तर तथागतांनी सांगितलं, आनंद असं काय अस्वस्थ का आहात आज? तेव्हा त्या बाईनं आपल्याबद्दल जे वाईट बोललेलं आहे त्याबद्दल मी अस्वस्थ आहे. सोडून दिलं नाही का तुम्ही? त्यांची भिक्षा घेतली नाही, त्याचे शब्द तुम्ही घेतलेत कशासाठी? सोडून द्यायचं ना. जी माणसं एखाद्या व्यक्तीबद्दल जे काही मनात बसलेलं आहे सोडून देऊ शकत नाहीत, तोपर्यंत मैत्री होणार नाही. हा एक मुद्दा सर्वत्र माझी भावंड दिसत आहे. अशी मोठी माणसं व्यापक विचार करतात. संत माणसं जी असतात ते सगळ्यांना आपलं करतात. विठू माझा लेकर वाळा संगे संतांचा मेळा. ज्या माणसाच्या मनामध्ये ना या एका संतांना विचारण्यात आलं की तुम्ही सगळ्यांना आपलं कसं काय समजू शकता, तो त्याचा बघा दृष्टिकोन, त्याचे विचार, त्याच्या मनात काय आहे त्यावर माणूस कृती आणि उक्ती करत असतो. तर म्हणाला की मी देवाचं लेकरू आहे आणि ही सगळी सृष्टी देवाचं लेकरू आहे. या सृष्टीतले जीव जे आहेत ना ती पण देवाचीच लेकरं आहेत. मग मी देवाचा लेकरू, ते देवाचे लेकर, म्हणजे आम्ही कोण आहोत? भाऊ आहोत, बंधुभाव आहे आमच्यामध्ये. मग मी त्या दृष्टिकोनातच याकडे पाहतो. त्यामुळे मला सगळीच आपली वाटतात. सर्वत्र माझ्या घरच्या खुणामध्ये दिसत आहेत, हे सगळे माझेच आहेत असा भाव. ही संपूर्णचा माणूस माझा आहे, आपला आहे, हा भाव ज्यांच्या मनामध्ये जास्त असतो ती माणसं जास्त मैत्री करतात. आता तुम्ही प्रत्येकाच्या मनाच्या व्यापकतेवर, विचाराच्या सकारात्मकतेवर, स्नेहभावावर आणि सकारात्मक कृतीच्या व्यापकतेवर मैत्री असते. मैत्री करण्यासाठी त्याच्या गुणावर लक्ष केंद्रित करणं, त्याचा हेतू शुद्ध आहे भावना लक्षात करणं, काही चूक असेल तर क्षमा करून पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि जी यासाठी मनाची साधना करावी लागते, मनाला व्यापक करावं लागते, स्वतःला मानसिकदृष्ट्या समृद्ध करावं लागते. त्यासाठी योग साधना, विपश्यना, सकारात्मक ग्रंथांचं वाचन आणि आपला जीवनाची क्षणभंगुरता पण लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला फार दिवस जगायचं नाहीये, आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. तोपर्यंत सगळ्यासोबत चांगलं आपल्याला वागणं गरजेचं आहे. तेच मनामध्ये ठेवून घेऊन काही फायदा होणार नाही. मनामधला जो भाव आहे, मैत्री म्हणजे मित्र या अर्थाने, मैत्री कनेक्टिव्हिटी या अर्थानं हा सगळं माझी चर्चा होती. केवळ कोणीतरी एक मित्र आहे नाही असं आहे वगैरे, तसं नाही. तर कनेक्टिव्हिटी, एकमेकाविषयीची कनेक्टिव्हिटी, मनापासूनचा संबंध निर्माण होणे या अर्थानं मैत्री हा शब्द वापरलेला होता. मी व्यापक अर्थानं वापरलेला होता. मग मैत्री ही असते नसते, म्हणजे मनापासून ज्याच्यासोबत जुळते तिथं मैत्री असते. मनापासून ज्याच्याबद्दल तुमच्या मनात चांगली भावना, चांगले विचार, चांगला दृष्टिकोन असतो
तो तुम्हाला मनापासून आवडतो. मनी वसे त्याचे आवडे उत्तर, समाचार घ्यावा आईसे वाटे, तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. जो व्यक्ती मनापासून आवडतो तो व्यक्ती आला का, तो जेवला का, तो कसा आहे काय नाही हे माणूस विचारत असते आणि त्याचे उत्तर आवडत असतात, म्हणजे त्याचं बोलणं आवडत असते. असे किती माणसाच्या सहवासातलं बोलणं आवडत असते बघा. मग ते एकमेकाकडे बघितल्यानंतर आनंद व्हायला लागतो. बघा, लेकरांची मैत्री आईसोबत असते. आई दिसल्याबरोबर लेकरू जोरात पळत जाते, पडलं तरी अजून उठते आणि परत आईकडे जाते आणि घट्ट मिठी मारते. आई तितक्याच भावनेनं, नको नको कशाला आलास, लवकर लवकर मी आलेच होते की, तुला कळत नाही का, जरी असं म्हणत असते तर आतूनही तिला आनंद होते. ती भेटल्यानंतर घट्ट त्याला पण मिठी मारते. हे कोणाला तरी मुठीत ठेवण्याचा जो भाग असतो तो अहंकाराचा भाग असतो. जिथं मुठीत ठेवण्याची भावना आणि मुठीत ठेवण्याचं, सगळ्याला मुठीत ठेवून आपणच फार मोठे आहोत ही भावना जिथं असते तिथं मैत्री नसते, तिथं वातावरण सकारात्मक नसते, तिथं जेलसारखं वातावरण असतं, कुटुंबासारखं वातावरण आहे. कुटुंबासारखं वातावरण जे ठेवता येणं कुटुंबात आणि जिथं तुम्ही काम करता तिथं, यासाठी तुमच्या मनाची व्यापकता, सकारात्मक दृष्टिकोन आणि माणसं हाताळण्याचं म्हणजे स्नेहानं, सकारात्मक भावना, सकारात्मक कल्पना, सकारात्मक विचार आणि सहकार्यानं माणसं हाताळता येण्यासाठी एक मनाची उंची असावी लागते. त्यासाठी एक व्यक्तिमत्व समृद्ध असावं लागतं. एक संकुचित मनोवृत्तीची माणसं नाही असं हे सगळं करू शकत आणि मैत्रीचं वातावरण नाही करू शकत मित्रांनो. म्हणून मनाची उंची असणारी माणसं तुम्हाला लाभणं हे तुमच्यासाठी एक आनंदाचा विषय असतो. अशी अनेक माणसं जिथं लाभतात तिथं आनंदाचं एक वातावरण ते तयार करू शकतात. इतरांना सपोर्ट करण्याचं वातावरण असते मैत्रीमध्ये. तर मी तुम्हाला सांगत होतो की हा जो शिवकार भाव आहे, जेव्हा एकमेकाकडे बघल्यानंतर आनंद वाटायला लागतो. आता उदाहरण सांगतो एक, आणखीन एक शेवटचं आणि थांबतो. प्रेम हो एक मैत्रीतूनच होत असतो. एकमेकाला आवडणं होतं. मग एकमेकाला बघितलं की खुशी होतात, हसतात. त्याचे बघा फोटो सुरुवातीचे कसे एकमेकाकडे बघताना हसायला लागतात. एक 4-2 वर्षे लग्न झाल्यानंतर ते मग एकमेकाबद्दलचे दोष शोधायला लागतात. दोष एकमेकाचे शोधणं आणि एकमेकाच्या दोषावर बोलत राहणं आणि एकमेकाला माफ न करणं हे सगळं चालत ते. मग त्यातून ते मैत्री तुटलेली असते, फक्त व्यवहार उरतो. मग मग त्यांचे लग्नाचे वाढदिवस असतात ना, तेव्हाचे फोटो जेव्हा कसं तरी उभा राहून काढतात. एकमेकाबद्दल भाव आहे काय नाही, उभं करायचं म्हणून करतात. हे कांड करून कर्मकांड करणं, त्याच्यातून काही भाव चांगले दिसत नाहीत. म्हणून असे जर असेल तर ते सोपस्कार असतात. असे काही जण जगतात, याच्यातून काही होत नाही. म्हणून नात्याचं सर्व्हिसिंग झालं पाहिजे. त्याच्यातले जे काही नको ते भाग निघून गेले पाहिजे, क्षमा केली पाहिजे, एकमेकाला स्वीकारलं पाहिजे, एकमेकाच्या गुणावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, सहकार्याची भावना विकसित करणं, या सगळ्या गोष्टी असल्या तरी कुटुंबापासून आणि समाजातल्या व्यक्तीसोबत जितकी तुम्ही मैत्री करू शकाल, तुमचा आनंदाचा आवारा आणि तुमचा वावर जर आनंदाचा असेल तर तुमचा आनंदी जग तयार होते. अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोके. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांची मनाची व्यापकता इतकी विशाल होती, त्यांच्या पसायदानातून लक्षात येते. तुम्ही बघा, आता ईश्वात्मके देवे, तेने वागेज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे. अशा त्यांच्या ज्या काही त्याचं पसायदान आहे. फळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. या जीवाची मैत्री या जगातल्या सगळ्यांसाठी हो,
आणि जर कोणी दुष्ट असेल आपल्याबद्दल वागणारा, तरी त्याच्यातलं दुष्टत्व तेवढं जावं, तोही आपलाच मित्र हो, ही भावना संत ज्ञानेश्वरांनी देखील व्यक्त केली. मैत्रीभाव हा सगळ्यात महत्त्वाचा भाव आहे. यातून माणसं जोडण्याचा पूल जर कोणता असतो तो मैत्रीभाव आहे. हा मैत्रीभाव विकसित होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या अवकातीप्रमाणे प्रयत्न करावेत. कारण अवकातीपेक्षा काही माणूस करू शकत नाही. अवकात म्हणजे आपली क्षमता, आपलं कौशल्य, आपले शहाणपण. ही अवकात आपली वाढत गेली तर माणसं जोडण्याचं प्रमाण वाढत जातं. ते वाढावं म्हणजेच मैत्री वाढत राहावी ही भावना व्यक्त करतो. थांबतो.